चलो नमस्कार। बघा आजच्या डू यू नोच्या 5व्या पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आणि दोनदा म्हणजे 24 मार्च 2025 आणि 20 जून 2025 असे दोनदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वेगवेगळे सर्क्युलर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये आले। तर नेमकं हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय तो वाला पार्ट आपल्याला डिटेल मध्ये आजच्या लेक्चर मध्ये बघायचा आहे। बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इथं जर आपण हे सर्क्युलर पाहिलं 24 मार्च 2025 चं एक प्रॉपर सर्क्युलर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बद्दल आणलं होतं। त्यानंतर आता रिसेंटली म्हणजे 8-10 दिवसापूर्वी पुन्हा 20 जून 2025 ला पण एक प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वर सर्क्युलर आणलेलं आहे। ह्या दोन्ही गोष्टी आपण शांततेत समजून घेऊया। नेमकं सर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? बघा सगळ्यात बेसिकली प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य, प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य, सेक्टर म्हणजे एखादं क्षेत्र म्हणजे एखादा विभाग आणि लेंडिंग म्हणजे लोन देणे। गव्हर्नमेंट बँकांना सांगतं की बाबांनो तुम्ही लोन देत असताना तुमची नेमकं प्रायोरिटी काय असावी। लोन देत असताना तुम्ही फक्त बिझनेसमॅनलाच लोन दिले, तुम्ही फक्त मोठमोठे जे काही व्यवहार होता ते जे काही व्यापार होता ते त्यासाठीच लोन दिले तर भारताची डेव्हलपमेंट त्या केसमध्ये होणार नाही। तर सगळ्या बँकांना कंपल्सरी आहे की तुम्ही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत लोन द्यायचंय आणि हे वेगवेगळे इकडले जे पार्ट तुम्हाला दिसताय ऍग्रीकल्चर असेल, एमएसएमई असेल, एक्सपोर्ट असेल, एज्युकेशन असेल, हे भारताचे प्रायोरिटी सेक्टर आहे आणि ह्या प्रायोरिटी सेक्टरला लोन देणं गव्हर्नमेंटने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सगळ्या बँकांना कंपल्सरी केलंय की तुम्हाला ह्या सेक्टरमध्ये लोन द्यावंच लागेल, हे कंपल्सरी आहे। मग याला म्हणतो आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग की लोन देण्याचं कंपल्सरी सेक्टर कोणकोणते आणि त्यांना किती टक्के लोन त्याच्या केसमध्ये द्यायचंय। बघा इनिशियली हे सर्क्युलर आहे, हे सर्क्युलर मी तिकडे आपल्या फॉर्मॅटमध्ये आणलेले इथे येतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिवाइज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग गाईडलाईन। आता गाईडलाईन दोनदा बदलू म्हणजे एकदा 1 एप्रिल 2025 ला गाईडलाईन आली आणि रिसेंटली स्मॉल फायनान्स बँकांची एक गाईडलाईन आलेली आहे। मी तो वाला पार्ट पण शेवट तुम्हाला सांगणार आहे की नेमकं स्मॉल फायनान्स बँकांच्या बदल्यात कोणकोणत्या चांगल्या गाईडलाईन त्या केसमध्ये स्मॉल फायनान्स बँकांसाठी आल्या तो वाला एक मुद्दा। बघा इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिवाइज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग गाइडलाइन इफेक्टिव्ह फ्रॉम 1 एप्रिल 2025 जी नवीन गाइडलाइन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आली ती 1 एप्रिल 2025 पासून पुढे कंटिन्यू होणार आहे आणि ह्या गाइडलाइनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिलीज द कॉम्प्रिहेन्सिव्ह अपडेट ऑफ द प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग गाइडलाइन विथ रिवाइज्ड फ्रेमवर्क रिलेटेड कम इन फोर्स ऑफ 1 एप्रिल 2025 रिप्लेसिंग 2020 डायरेक्शन। जी 2020 ची गाइडलाइन आली होती त्या गाइडलाइनला चेंज करून 1 एप्रिल 2025 पासून नवीन गाइडलाइन त्या केसमध्ये आणली आणि द अपडेटेड फ्रेमवर्क इज ऍप्लिकेबल फॉर ही जी गाइडलाइन आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची ती नेमकं कोणासाठी ऍप्लिकेबल असेल तर ऑल कमर्शियल बँक। सर कमर्शियल बँकांमध्ये सगळ्या पब्लिक सेक्टर बँका येतात, कमर्शियल बँकांमध्ये सगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँका येतात, कमर्शियल बँकांमध्ये सगळ्या फॉरेन बँका येतात। यांच्यासाठी सोबत आपण पाहिलं भारतातल्या सगळ्या रिजनल रूरल बँक, भारतातल्या सगळ्या स्मॉल फायनान्स बँक, भारतातल्या लोकल एरिया बँक ज्या भारतामध्ये फक्त 2 आहे, स्मॉल फायनान्स बँक ज्या भारतामध्ये 11 आहे, सोबत भारतातल्या ज्या सगळ्या ग्रामीण बँक आहे 1 स्टेट 1 आरआरबी त्या केसमध्ये आपण केलेलं आहे की टोटल 28 ग्रामीण बँका त्या केसमध्ये सध्याला भारतामध्ये आढळत आहेत 1 स्टेट 1 आरआरबीच्या अंतर्गत। सोबत जर आपण इथे पाहिलं तर प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ह्या सगळ्या बँकांना कंपल्सरी म्हणजे 45 फॉरेन बँका, 21 प्रायव्हेट सेक्टर बँका, 12 पब्लिक सेक्टर म्हणजे इवन एसबीआय आणि उरलेल्या 11 ज्या नॅशनलाइज बँका ह्या सगळ्या 12 + 21 + 45 + 28 + 11 + 2 ह्या सगळ्या बँकांसाठी ही गाइडलाइन कंपल्सरी असेल प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वाली। म्हणजे सर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जे काही प्रायोरिटी सेक्टर मधले वेगवेगळे सेक्टर येतात जे इकडे मेन्शन केले ह्या सेक्टरला लोन देणं कंपल्सरी कोणकोणत्या बँकांना आहे तर ह्या सगळ्या बँकांना लोन देणं याच्या अंतर्गत कंपल्सरी आहे। बघूया आपण पुढचा मुद्दा नेमकं कोणाला किती लोन देणं कंपल्सरी आहे। सर कमर्शियल बँक जे आहे, कमर्शियल बँक ज्याला डोमेस्टिक किंवा फॉरेन ज्यांच्या 20 पेक्षा जास्त ब्रांचेस आहे, मी तुम्हाला सांगितलं सगळ्या पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि फॉरेन बँका यांना मिनिमम जे काही टोटल लोन देणार आहे त्या टोटल लोनच्या 40% लोन
टोटल लोनच्या 40% लोन ऑफ ANBC मिनिमम 40% ऑफ ANBC और CEO BSE टुवर्ड्स PSL. CEO BSE चा फुल फॉर्म आहे क्रेडिट इक्विव्हॅलंट ऑफ द ऑफ बॅलन्स शीट एक्सपोजर किंवा त्याला म्हणतात ANBC ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट. ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट, बँक म्हणजे आपली बँक, क्रेडिट म्हणजे बँक जे लोन देते, ऍडजस्टेड नेट म्हणजे बँक ऍक्च्युअल जे काही लोन देते. बँक कोणती पण एखादी प्रायव्हेट सेक्टर बँक, कोणती पण एखादी पब्लिक सेक्टर बँक, कोणती पण एखादी फॉरेन बँक जे ऍक्च्युअल लोन देते त्या लोनचे 40% लोन फक्त ह्या सेक्टरला द्यायचं आहे. जर ती पब्लिक सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा फॉरेन बँक असेल तर त्यांना 40% लोन ह्या सेक्टरला देणं कंपल्सरी आहे प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत. सर ज्या काही भारतातल्या ग्रामीण बँका आहे, रिजनल रुरल बँका, यांना 75% ऑफ द ANBC जे काही ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट आहे याच्या 75% लोन यांना देणं कंपल्सरी आहे. अगोदर स्मॉल फायनान्स बँका सुद्धा 75%च्या कॅटेगरीमध्ये होत्या, पण 20 जून 2025 RBIचं सर्क्युलर म्हणतं ह्या स्मॉल फायनान्स बँका ज्या भारतात सध्या 11 स्मॉल फायनान्स बँका आहे यांना 75%वरून 60%वर आणलंय. मग सध्या ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा स्मॉल फायनान्स बँका असतील यांना टोटल लोनच्या 60% लोन ह्या सेक्टर मध्ये द्यायचे. मी ते सेक्टर पण पुढे सांगणार आहे. मग आपण एक मुद्दा नीट लक्षात घेतला. सर ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट म्हणजे काय? टोटल जे काही लोन देणारे किंवा ऍक्च्युअल जे काही लोन वाटले ते, मग त्याच्या 40% लोन ह्या सेक्टर मध्ये देणं कंपल्सरी आहे. प्रायव्हेट सेक्टर बँका, पब्लिक सेक्टर बँका आणि फॉरेन बँका. त्या लोनच्या 75% लोन जे काही लोन वाटणारे ग्रामीण बँकांना 75%चा क्रायटेरिया आहे. स्मॉल फायनान्स बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना 60%चा क्रायटेरिया आहे आणि आपल्या ह्या बँकांना 40%चा क्रायटेरिया प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये. हा झाला एक बेसिक पार्ट. सर मी थोडंसं जातो पुढे. याच्या अंतर्गत डिटेल मला ही न्यूज शिकून घ्यायची, डिटेल मला हे नोटिफिकेशन पाहून घ्यायचंय. सर सेक्टर कोणकोणते हो? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये डिफरंट बोर्ड ऑफ कॅटेगरी किंवा वेगवेगळे सेक्टर येतात. ऍग्रिकल्चर सेक्टर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये महत्वाचं सेक्टर, याला लोन देणं गव्हर्नमेंटने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंपल्सरी सांगितलंय. MSME मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस हे पण सेक्टर तेवढंच गरजेचं आहे, महत्वाचं आहे. एक्सपोर्ट क्रेडिट असेल म्हणजे आपण जे बाहेर देशामध्ये वस्तू पाठवतो त्यासाठीचं लोन. सोबत एज्युकेशन ही काळाची गरज आहे. जर मुलगा शिकला तर प्रगती होईल, मुलगी शिकली तर प्रगती होईल. एज्युकेशन महत्वाचं आहे. हाऊसिंग सेक्टर त्या केसमध्ये महत्वाचं आहे. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर त्या केसमध्ये महत्वाचं आहे. रिन्युएबल एनर्जी असेल म्हणजे तुमची वाईन एनर्जी, सोलर एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी हे सगळं रिन्युएबल एनर्जी मध्ये येतं. ऑदर एक सेक्टर आहे आणि वीकर सेक्शन. ह्या वेगवेगळ्या सेक्टर मध्ये लोन देणं कंपल्सरी केलेलं आहे. आता ते कशा पद्धतीने द्यायचे ते मला डिटेल मध्ये समजून घ्यायचंय. बघा पार्ट थोडासा किचकट असेल, पार्ट थोडासा अवघड असेल, पण तो गरजेचा बनतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते जर तुम्ही ह्या सेक्टरला लोन दिलं तर भारताची डेव्हलपमेंट होईल. मग बँकांना कंपल्सरी केलं RBIने ह्या सेक्टरला लोन द्यावाच लागेल, कारण RBI मध्ये 100% शेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जे करायचं ते RBI थ्रू बँकांमधून करून घेऊ शकतात. हा वाला एक मुद्दा आहे. सर आता याची डिटेल मध्ये अजून माहिती पाहूया. डिटेल मध्ये इथे बघा एक मुद्दा नीट डिटेल मध्ये पाहून घ्या. मी तुम्हाला हा पार्ट सांगितला की ज्या काही भारतातल्या प्रायव्हेट सेक्टर 21 बँका, भारतातल्या पब्लिक सेक्टर 12 बँका, भारतातल्या फॉरेन ज्या काही 44-45 बँका आहे यांना टोटल लोनच्या 40% लोन त्या सेक्टरला द्यायचे जे आपण सेक्टर पाहिले. फॉरेन बँका 20 पेक्षा कमी ब्रांचेस असन तरी पण 40% कंपल्सरी. त्याच्यानंतर रिजनल रुरल बँका, ग्रामीण बँका ज्या भारतामध्ये सध्या त्यातल्या 75% लोन त्यांना टोटल लोनच्या 75% लोन त्या सेक्टरमध्ये द्यायचंय. स्मॉल फायनान्स बँक आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना पण 60%. स्मॉल फायनान्स बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका टोटल लोनच्या 60%, ग्रामीण बँकांना 75%, फॉरेन बँका 20 पेक्षा कमी असो किंवा 20 पेक्षा जास्त असो 64%, आणि इकडे ह्या पण आपल्या ज्या काही बँका यांना प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर आणि 20 पेक्षा जास्त असणाऱ्या फॉरेन बँकांना 40% कंपल्सरी. मग त्यातल्या ऍग्रिकल्चर सेक्टरला 18%, त्या 40% मधला 18% ऍग्रिकल्चर सेक्टरला. मग हा 14% 10% वाला मुद्दा काय मी तो पुढे तुम्हाला सांगतो.
मायक्रो एंटरप्राइजेसला 7.5%, विकास सेक्शनला 12%. आता एक एक मुद्दा मला हा पुढे शिकायचा. हा टेबल मी पूर्ण पुढे डिटेल मध्ये बघणार आहे आणि अतिशय महत्वाचा टेबल बनतो. खूप डिटेल मध्ये न्यूज आहे आणि ती मला त्याच पद्धतीने डिटेल मध्ये शिकायची आहे. पहिल्या पार्टवर जाऊया सर, तो म्हणजे जो महत्वाचा आहे ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चरला बघा, आता मी तुम्हाला सांगितलं टोटल लोनच्या जे काही 40%, जे काही 75%, जे काही 60% वेगवेगळ्या बँकांनुसार, त्यातलं 18% लोन, टोटल लोनच्या 18% लोन ऍग्रीकल्चर सेक्टरला द्यायचे. ऍग्रीकल्चर सेक्टरला पण त्याच्यात पण त्यांनी सब टार्गेट दिले. सब टार्गेट कसे दिले सर, जे काही लोन असेल, जे काही 18% लोन आम्ही देणार आहे, त्या 18%तलं पण 14% लोन हे इथं मेन्शन केलं नॉन कॉर्पोरेट फार्मर, म्हणजे असा शेतकरी जो शेती पिकून माल विकतो लोकांसाठी, ज्याला म्हणतात नॉन कॉर्पोरेट फार्मर. आणि उरलेलं 4% कॉर्पोरेट फार्मर. कॉर्पोरेट फार्मर म्हणजे तो शेतीतून एखादं पीक घेतो. फॉर एक्झाम्पल बटाट्याचं पीक घेतलं, त्याच्यापासून त्याची मशिनरीतून वेपर्स बनवले आणि वेपर्स विकले, म्हणजे आजाला कमर्शियल कॉर्पोरेट फार्मर. तर या 18% पैकी पण 14% सर्वसामान्य शेतकऱ्यांना, बाकीचे 4% यांना. याचं दुसरं डिव्हिजन त्यांनी याचा 18%चं असं सांगितलंय की ह्याच 18% मधलं 10% लोन, 10% लोन आणि 8% लोन अशी डिव्हिजन आहे. स्मॉल अँड मार्जिनल फार्मरला 10%, सेमी मीडियम, मीडियम आणि लार्ज फार्मरला उरलेले 8%. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे ज्यांना, मार्जिनल म्हणजे 1 हेक्टरच्या आत जमीन असणे आणि स्मॉल म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टर मध्ये जमीन असते. हेक्टरला कन्वर्ट केलं तिकडे एकर मध्ये येतं, एकर मध्ये. म्हणजे मार्जिनल फार्मर म्हणजे 1 हेक्टरच्या आत जमीन म्हणजेच 2.5 एकरच्या आत जमीन. स्मॉल फार्मर म्हणजे 1 हेक्टर टू 2 हेक्टर जमीन असणे म्हणजेच 2.5 एकर ते 5 एकर जमीन असणे. याच्यामध्ये जे लोक येतात स्मॉल अँड मार्जिनल फार्मर, त्यांना 10% लोन वाटा आणि बाकीच्यांना 8% लोन वाटा. मग फार्मर नुसार डिवाइड केलं तर 10%, 8%, आणि कॉर्पोरेट नॉन कॉर्पोरेट फार्मर नुसार जर डिवाइड केलं तर नॉन कॉर्पोरेटला 14 आणि कॉर्पोरेटला 4%. ह्या हिशोबाने शेतकऱ्यांना दिलेलं लोन, ह्या हिशोबाने शेतकऱ्यांसाठीचं लोन. सर मी जातो MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी 7.5% लोन देणं कंपल्सरी आहे. आणि जर एखादा मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मध्ये छोटा मोठा उद्योगधंदा चालू करत असेल, पर बॉरोवर, मी म्हणतो पर बॉरोवर, त्या केसमध्ये 50 कोटी रुपयापर्यंतचं स्टार्टअप साठी लोन, लोन अप टू 50 करोड स्टार्टअप दॅट कन्फर्म टू बी डेफिनेशन ऑफ MSME. MSMEच्या अंतर्गत एखादा बिझनेस चालू होत असेल, एखादा स्टार्टअप चालू होत असेल तर त्याला 50 कोटीपर्यंत लोन द्यायचे. हे झालं एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्टार्टअपला. हे झालं 7.5% बँक जे काही टोटल लोन देणार आहे. म्हणजे बँकेने जर 100 रुपये लोन ह्या वर्षात वाटलं तर त्यातलं 7.5 रुपये लोन हे MSME सेक्टरला वाटायचं आहे. तर हा वाला एक मुद्दा. आणि पर स्टार्टअपला मॅक्सिमम 50 कोटीपर्यंत लोन देऊ शकतो. सर हे होतं दुसरं सेक्टर. दुसरं सेक्टर. तिसरं सेक्टर बघा, एक्सपोर्ट. एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल लोनचे मी पुन्हा म्हणेल, एखाद्या बँकेने वर्षभरात 100 रुपये लोन वाटलं तर त्यातले 2 रुपये एक्सपोर्ट साठी द्यायचे, म्हणजे 2%. आणि पर बॉरोवर जो एक्सपोर्ट करणारा एखादा बॉरोवर असेल त्याला पण 50 कोटी रुपयापर्यंत लोन. सर एज्युकेशन साठी काय, अगोदर असं होतं भारतात शिक्षण घेतलं तर 10 लाख रुपयापर्यंत लोन भेटायचं, अदर कंट्रीमध्ये घेतलं तर 20 लाखापर्यंत लोन भेटायचं पर स्टुडंट्सला. आता सांगितलं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत एज्युकेशन साठी मॅक्सिमम 25 लाख रुपयापर्यंत लोन भेटेल. याच्यापेक्षा जास्त लोन कोणत्याही स्टुडंट्सला भेटणार नाही. मग तुम्ही शिक्षण भारतात घ्या किंवा तुम्ही शिक्षण भारताच्या बाहेर घ्या, मॅक्सिमम टू मॅक्सिमम 25 लाख रुपयापर्यंत लोन एज्युकेशन सेक्टरला भेटू शकतं. 25 लाख रुपयापर्यंत लोन. सर हा वाला एक पार्ट कळाला. सर एक्सपोर्ट वाला पार्ट कळाला. MSME वाला पण समजला, ऍग्रीकल्चर वाला पण समजला. हाऊसिंग सेक्टर साठी लोन देणं कंपल्सरी. MSME चे जे काय आपण वेगवेगळे पिलर पाहिले, त्या पिलर मध्ये बघा आपण ऍग्रीकल्चर पाहिलं, MSME पाहिलं, एक्सपोर्ट पाहिलं, एज्युकेशन पाहिलं. आता हाऊसिंग वर जाऊया. घरासाठी जर लोन द्यायचं असेल तर किती रुपयापर्यंत लोन देऊ शकतो. जर तुमचं घर अशा एरियामध्ये, त्या एरियाचं पॉप्युलेशन 50 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत लोन भेटेल. तुम्ही अशा सेंटरमध्ये, अशा सिटीमध्ये राहताय ज्याची लोकसंख्या 10 लाख ते 50 लाख आहे तर तुम्हाला 45 लाख रुपये लोन भेटेल.
तुम्ही अशा सिटीमध्ये राहताय तिथली लोकसंख्या 10 लाखाच्या आत आहे तर तुम्हाला 35 लाख रुपयापर्यंत लोन भेटेल. तर हा टेबल एक हाऊसिंग बद्दलचा मला माहित असला पाहिजे. हाऊसिंग बद्दलचा हा एक टेबल मला माहित असला पाहिजे. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, समाजासाठी काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करतोय, मग त्यासाठीचा एखादा जो काही वेंडर असतो, जो काही त्यासाठीचा आपण त्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्टर असतो, त्या कॉन्ट्रॅक्टरला लोन दिलं जातं. म्हणजे एखादा समाजामध्ये स्कूल, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी किंवा सॅनिटायझेशनच्या फॅसिलिटी असं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय, अशा व्यक्तीला 8 कोटी रुपयापर्यंतचं लोन दिलं जाईल. आणि एखादा व्यक्ती हेल्थ केअर फॅसिलिटीज वगैरे चालू करतोय तर 12 करोड रुपयापर्यंत लोन दिलं जाईल. त्या कॉन्ट्रॅक्टरला, जो कॉन्ट्रॅक्टर भारतासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, म्हणजे शाळा असेल किंवा ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी असेल, सॅनिटायझेशन फॅसिलिटी असेल, इकडे हेल्थ केअरची फॅसिलिटी असेल, ह्या इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग त्याच्यासाठीच्या कॉन्ट्रॅक्टरला ह्या भागासाठी 8 कोटी रुपयापर्यंत, ह्या भागासाठी 12 कोटी रुपयापर्यंत लोन सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये दिल्या जाऊ शकतं. सोबत मी जातो इकडे रिन्युएबल एनर्जी, वाइंड एनर्जी, सोलर एनर्जी, याचे मोठमोठे प्लांट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला चालू करायचे. 35 कोटी पर्यंतचं लोन आहे पर बॉरोवर. मला माझ्या घरावर सोलर पॅनल टाकायचे, मला माझ्या शेतामध्ये सोलर वॉटर पंप घ्यायचा आहे, किंवा मला माझ्या याच्यामध्ये वाइंड टर्बाईनचं काहीतरी करायचंय, पर बॉरोवरला मॅक्सिमम 10 लाखापर्यंत लोन. आणि मी जर इकडे गेलो, एखादा कॉन्ट्रॅक्टर लार्ज मोठ्या स्केलवर काहीतरी चालू करतोय, त्याला 35 कोटी पर्यंत, पर बॉरोवरला 10 लाखापर्यंत. ऑर्डर विकर सेक्शन बद्दल मध्ये जर आपण गेलो, लोन नॉट एक्सिडिंग 2 लाख रुपये, म्हणजे इकडे तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपच्या वेगवेगळ्या वुमेन्सच्या ऍक्टिव्हिटी असतात, त्यांना मॅक्सिमम 2 लाख रुपयापर्यंत लोन. आणि एखादा डिस्ट्रेस पर्सन असेल तर त्याला 1 लाख रुपयापर्यंतचं लोन याच्या अंतर्गत भेटतं. हे वेगवेगळे सेक्टर आहे, हे वेगवेगळे सेक्टर आहे, हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत येतात. मग आपण इकडे मी तुम्हाला हे सांगितलं की एखादं आर्टिशियन्स विलेज, जसं आपण विश्वकर्मा योजना पाहिली, 2 लाखापेक्षा जास्त लोन दिलं जात नाही. सेल्फ हेल्प ग्रुप वुमेन्सला वगैरे 2 लाखापेक्षा जास्त लोन दिलं जात नाही. एखादा डिस्ट्रेस पर्सन असेल किंवा अदर दॅन फार्मर, त्याला 1 लाखाच्या पुढे लोन दिल्या जात नाही. आणि आता हे झालं नॉर्मल प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय. आता याच्याच अंतर्गत नवीन सर्क्युलर आलंय, ते म्हणजे 20 जून 2025 ला. आणि 20 जून 2025 सर्क्युलर घेत आहे, ते म्हणतंय की बाबांनो स्मॉल फायनान्स बँक मध्ये थोडेसे चेंजेस त्या केसमध्ये केलेले. आणि स्मॉल फायनान्स बँक मध्ये एकंदरीत काय चेंजेस केले, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज रिवाइज द प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग टार्गेट फॉर द स्मॉल फायनान्स बँक. मग द प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं जे टार्गेट आहे, अगोदर स्मॉल फायनान्स बँकांना 75% टोटल लोनच्या 75% लोन हे कंपल्सरी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये द्यावं लागायचं. आता आरबीआयचं नवीन सर्क्युलर म्हणतंय तुम्ही जे काही टोटल लोन वाटणार आहे त्याच्या 60% लोन हे तुम्हाला एकंदरीत प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत द्यावं लागेल. तर जेणेकरून स्मॉल फायनान्स बँकेकडे थोडा पैसा त्या केसमध्ये उरेल बाकी ठिकाणी लोन देण्यासाठी. म्हणजे 100 रुपये जर आपण लोन देत असू तर त्यातलं 60 रुपये लोन कंपल्सरी हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत स्मॉल फायनान्स बँकांना द्यावं लागेल, जे अगोदर 75% होतं. हा वाला एक मुद्दा. दिस चेंज प्रोव्हाइड स्मॉल फायनान्स बँक विथ मोर फ्लेक्सिबिलिटी इन देअर लेंडिंग ऑपरेशन. लेंडिंग ऑपरेशन मध्ये त्यांना अजून वेगवेगळी फ्लेक्सिबिलिटी त्या केसमध्ये भेटलेली आहे. हा बदल स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये केला 75% वरून 60% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत. मग सर एकंदरीत तो वाला जर पार्ट पाहिला, मी 75 वरून 60 वाला पार्ट सांगितला, ह्याच वर्षापासून तो लागू होतोय 2025-26 ऑनवर्ड. आणि त्यातलं पण एक महत्वाचा मुद्दा स्मॉल फायनान्स बँकांसाठी 60% ऑफ प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग टार्गेट स्प्लिट केलंय. या 60% मधलं पण एकंदरीत 40% काय करा, 40% त्यांनी सांगितलंय. 40% जे मेन सेक्टर आहे ऍग्रिकल्चर, एमएसएमई आणि हाऊसिंग सेक्टर द्या. या 60 मधले पण 40% ऍग्रिकल्चर, एमएसएमई आणि हाऊसिंग सेक्टर द्या. आणि उरलेले 20% हे बाकीचे जे काही राहिलं असेल, तुमचं एज्युकेशन राहिलं असेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी राहिल्या असेल, त्याला हे 20% द्या. दिस चेंज एम टू एनहेन्स क्रेडिट इफिशियन्सी अँड प्रमोट टार्गेटिंग लेंडिंग. हा वाला एक पार्ट आहे. आणि याच्यामुळे स्मॉल फायनान्स बँकांकडे तो 15%चा जो 75% आधी द्यावा लागायचा आता 60% द्यावा लागतंय. म्हणजे 15% पार्ट उरेल. आणि हा 15% जो पार्ट उरेल, हा 15% लोन ते बाकी सेक्टर मध्ये वाटू शकतात. हा वाला पूर्ण मुद्दा
होता अबाउट प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग। थोडासा पार्ट किचकट आहे, थोडासा मी त्या केसमध्ये स्पीडमध्ये याच्यामुळे सांगितलं की तो त्या टाईपचा आहे, त्याला लक्षात ठेवण्याची गोष्टी मल्टिपल टाइम्स तुम्ही पाहू शकता। सोबत सोबत जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, याला तुम्ही जॉईन करून ठेवू शकता। बाकी आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये आपण तर हवाला पार्ट अजून डिटेलमध्ये बघूया। चालेल, लेक्चर आवडला असेल तर निश्चित लेक्चरला लाईक करा आणि लेक्चरला कमेंट करायला त्या केसमध्ये विसरू नका। चालेल, धन्यवाद।